मंत्रालयाला जी आग लागली होती, या आगीत जे आतमध्ये कर्मचारी अडकले होते ते कर्मचारी सुखरूप बाहेर पडावे म्हणून फायर ब्रिगेडचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते। पण आणखीन 5 अशी नावं आहेत किंवा अशा व्यक्ती आहेत की ही जी आग लागली होती या आगीच्या दरम्यान ते देखील एक काम करण्यासाठी झगडत होते आणि ते म्हणजे मंत्रालयावर असलेला जो तिरंगा आहे तो सुखरूपपणे खाली उतरवून योग्य रीतीने तो खाली उतरवण्यासाठी जे 5 जण झटत होते ते 5 जण आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। राजेंद्र कानडे हे ते त्यांचे सुपरवायझर आहेत, ते आपल्या बरोबर आहेत आणि हे 5 जण जे आहेत की काल आग लागलेली असताना मंत्रालयावरचा तिरंगा सुखरूप खाली काढण्यात या 5 जणांचं योगदान खूप मोठं आहे। राजेंद्रजी मला सांगा, आग लागलेली होती, सगळीकडे धावपळ सुरू होती, अशा वेळेला तुम्हाला हे रेग्युलर इन्स्ट्रक्शन होत्या की तुम्हाला हे कसं सुचलं की आपल्याला हा तिरंगा खाली उतरवायचा आहे? नाही तसं नाही। आदेशाची आम्ही वाट बघत होतो आणि प्रकरण जास्तच पेटलेलं आहे। या कारणाने काय झालं की नाविलाज म्हणून आणि तो झेंडा सोडून काय खाली उतरायचा किंवा पळायचा आम्ही प्रयत्न केलाच नाही। तिथे झेंड्याला सोडून तसं काय गेलेलोच नाही। मग शेवटी नाविलाज म्हणून झेंडा शेवटी खाली घ्यावा। काय परिस्थिती होती तुम्ही सांगा, काय गणेश, काय तिथे परिस्थिती होती, तुम्हाला काय वाटत होतं आणि काय नेमके आदेशाची तुम्ही वाट बघत होता? आदेशाची हेच वाट बघत होतो, काय पुढील आदेश आल्याशिवाय आम्ही त्याला उतरू शकत नाही। आदेश आल्यानंतर आमचे पंडित केंद्रे म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला खूप सहाय्य केले। CS साहेबांना भेटले, CM साहेबांना भेटले, त्यांच्याकडनं आदेश आम्हाला फोनवर कळवत राहिले वरच्यावर। त्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं, गणेश तुम्ही आता उतरवा। आम्ही सगळ्यांची वार्ता केली, आमच्या डेस्क ऑफिसरवर वार्ता झाली आमच्या इन्चार्जवरती। त्यानंतर आम्ही मग तो झेंडा राष्ट्रवादी आम्ही व्यवस्थित प्रत्येकाने खाली उतरवला, ते व्यवस्थित घडी करून परत आमच्या जागेवर ठेवला आणि मग आम्ही खाली आलो। हा जो एक तासानंतर आम्हाला खाली घेतलं। हा जो झेंडा खाली उतरवला साधारण किती वेळ, त्यावेळेला किती वाजले होते आणि काय परिस्थिती मंत्रालयात इतरत्र होते तुम्ही जेव्हा 6व्या मजल्यावर आलात तेव्हा? काय माहिती का, जेव्हा आग लागली ना तेव्हा आम्हाला एवढं म्हणजे वाटलं नॉर्मल असेल असं वाटलं होतं। आम्ही वरती गेल्यानंतर खालून धूर वगैरे येत होता, तर माणसं पळत वगैरे होती, तर आम्ही पण खाली येऊ शकलो असतो। पण आम्हाला म्हणजे राष्ट्रध्वजाचं रक्षण करायचं होतं, त्यासाठी आम्ही वरती जाऊन थांबलो आणि बराच वेळ व्हायला लागला। आग पसरत होती, पुढून पण आग येत होती, पाठीमागून पण येत होती आणि धुरामध्ये आम्हाला श्वास घ्यायला पण येत नव्हता आणि दम लागत होता त्यामध्ये। पण आदेश काही येत नव्हते आम्हाला झेंडा उतरवायचे। ज्यावेळेस झेंडा उतरवायचे आदेश आले त्यावेळेस 2.5 तास निघून गेलेले झेंडा उतरायला। त्यावेळेस प्रकरण एकदमच जास्त झालं की आम्हाला कुठलीच म्हणजे फायर ब्रिगेड शिवाय आम्हाला काहीच करता येत नव्हतं। मग आदेश आल्यानंतर आम्ही तो झेंडा मानाने उतरवला, व्यवस्थित घडी वगैरे करून परत खाली जाऊन तो ठेवला कपाटामध्ये। पुन्हा वरती आलो आम्ही आणि मग आम्हाला फायर ब्रिगेडने खाली घेतलं। झेंडा उतरवल्यानंतरचं फिलिंग काय होतं? झेंडा उतरवल्यानंतर काय मनात वाटलं? या सगळ्या आगीतनं आपण एक मोठं काम पार पडलं असं वाटलं? हो, कारण आम्हाला अभिमान मोठा राष्ट्रध्वजाचा होता, कारण राष्ट्रध्वज ह्याच्यासाठीच आम्ही काम करतो। आम्ही परक्राची माणसं आहोत, पण आम्हाला खास त्याच्यासाठीच ठेवलेले आहेत। कारण आपण बघतोय की हे जे 5-6 कर्मचारी आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत मंत्रालयातले, फायर ब्रिगेडचे जवान असतील, पोलिसांचे अधिकारी असतील किंवा जे शासकीय अधिकारी आहे यांची नावं येतात, यांच्या कामाचं कौतुक होतं। पण खरं काम जे यांनी केलेलं आहे, जो राष्ट्राचा मान आहे तो मानाने खाली उतरवण्याचं 5 जणांनी काम केलेलं आहे आणि हे 5 जणांना IBN लोकमतचा सलाम म्हणावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई।